आजची रेसिपी आहे ओल्या काजूची भाजी। कोकणातील फेमस डिश आहे ही ओल्या काजूची भाजी। तर खूप भारी लागते, अप्रतिम लागते। तर घरच्या घरी ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे। तर इथे हे पहा, ओले काजू घेतलेले आहेत एक प्लेटभर। तर ओले काजू साफ करण्यासाठी एक पद्धत आहे, असे साफ होत नाही ते ओले काजू साफ करण्यासाठी त्याचं साल काढण्यासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालावे लागतात। तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये आधीच गरम करून घेतले आणि आता त्यामध्ये काजू भिजत घालणार आहे। साधारण अर्धा ते 1 तास आपल्याला काजू भिजत घालायचे, म्हणजे त्याच्यावरचं साल लवकर निघतं आणि काजू चांगले साफ करता येतात। तर मी अर्धा ते 1 तास बाजूला ठेवत आहे काजू भिजतायत। तोपर्यंत आपल्याला या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करायची। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर इथे 3 कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे, 3 टोमॅटो घेतलेत, अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता कांदे उभे चिरून घ्यायचे आणि टोमॅटो चिरून घेतले आहेत मी। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे आणि टोमॅटो लहान आकारात कापून घेतलेत। टोमॅटो शक्यतो लालच वापरायचे, म्हणजे छान लाल रंग येतो भाजीला आणि आंबट होत नाही भाजी। तर आता कढईमध्ये 1 मोठी पळी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता कांदा फ्राय करून घेत आहे। कांदा आपल्याला लालसर भाजायचा नाही, ट्रान्सपरंट होतोपर्यंत भाजायचा। आता यामध्ये 3 हिरवी वेलची टाकत आहे, 3 हिरवी वेलची आणि 6 ते 7 लवंग टाकायची आणि पुन्हा फ्राय करून घ्यायचं। म्हणजे असा पारदर्शक होतोपर्यंत कांदा परतायचा, आपल्याला लाल भाजायचं नाही किंवा करपवायचं नाही। हे पहा, असा पारदर्शक होतोपर्यंत, ट्रान्सपरंट होतोपर्यंत आपण परतून घेतलाय कांदा, करपवायचं नाही अजिबात। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे। तर टोमॅटो आपण इथे लाल वापरले, त्यामुळे भाजीला आंबटपणा येत नाही आणि छान रंग येतो। आता टोमॅटो आणि कांदा मऊ करून घ्यायचा, आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास जातोपर्यंत, बऱ्यापैकी कच्चा वास जातोपर्यंत। आता इथे 15 ते 16 काजू घेतलेले आहेत। हे सुके काजू घेतलेले आहेत, ओले काजू नाही घेतलेले। ग्रेव्हीसाठी आपल्याला सुके काजू वापरायचे, जे आपण खीरमध्ये टाकतो बारीक करून, ते काजू, सुके काजू, ड्राय काजू घेतलेले आहेत 15 ते 16, म्हणजे छान ग्रेव्हीला घट्टपणा येतो। आता कांदा आणि टोमॅटो मऊ व्हावा म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो, टोमॅटो पण मऊ होतो लवकर। तर सतत हलवत आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे। हे पहा, छान कलर बदललेला आहे याचा। आपण याला करपवलं नाही, पण एक मऊ होतोपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे। तर आता हे पूर्णपणे थंड होतोपर्यंत आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। छान वाटण आता परतून झालेलं आहे आपलं ग्रेव्हीसाठीचं। आता हे पूर्ण थंड झाले, आपल्याला मिक्सरवर वाटायचं आहे। आता तोपर्यंत आपले काजू चांगले भिजलेले आहेत। आता काजू साफ करून घेऊया। हे पहा, किती सहज साल निघत आहे काजूचं। प्रत्येक काजू सोलून आता त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। असे भिजत घातल्यामुळे काजू पटकन सोलले जातात आणि गरम पाण्यामुळे तर लवकरच सोलले जातात। हे पहा, किती पटापट साल निघत आहे। आता सर्व हे काजू असे सोलून घ्यायचे आणि प्रत्येक काजूचे 2 भाग करून घेत आहे मी। तर चांगले भिजल्यामुळे लवकर साल निघतं याचं आणि पटापट काजू सोलून होतात, नाहीतर खूप वेळ लागतो असं सोलायला। तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व काजू सोलून घेतलेले आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आता काजू सोलून झालेले आहेत, एवढं टरफलं निघालेलं आहे त्याचं। आता आपल्याला ग्रेव्ही करायला घ्यायची आहे। तर हे काजू चांगले साफ करून घेतलेले आहेत मी। आता आपण जे थंड होण्यासाठी वाटण ठेवलं होतं टोमॅटो कांदा आणि काजू, जे सुके काजू होते त्याचं, ते आता आपल्याला वाटून घ्यायचे। ते थंड झालेलं आहे। आता पाणी न टाकता वाटण करून घ्यायचे। पाणी न टाकता एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। 2 भागात वाटलेलं आहे, वाटण जास्त होतं म्हणून 2 वेळा वाटलेलं आहे। आता आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे। तुमच्याकडे जर ओले काजू नसतील तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही सुक्या काजूची भाजी करू शकता। सेम सुके काजू घ्यायचे आणि सेम हीच पद्धत वापरून तुम्ही सुक्या काजूची भाजी बनवा। तर आता जे साफ केलेले काजू होते ते परतून घ्यायचे आहे, तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे 1 ते 2 मिनटं। हलकासा रंग बदलतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान भाजीची टेस्ट येते। तर लो फ्लेमवर सतत हलवत मी याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे, हलकासा रंग बदलत तोपर्यंत। आता काजू भाजून झालेले आहेत, काढून घेऊया। आता काजू भाजल्यानंतर थोडंसं तेल शिल्लक राहिले, आता त्यामध्येच मी अजून तेल टाकून आता याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची। तर इथे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं तडतडल्यावर त्यामध्ये 2 तमालपत्र, आता हे चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये ग्रेव्ही टाकायची आहे, जी केलेली आहे आपण ती कांदा टोमॅटो काजू पेस्टची।
तर आता आपल्याला चांगलं तेल सुटत तोपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. लो फ्लेमवरच परतायची आहे सतत हलवत. आपण ग्रेव्हीमध्ये काजू वापरलेला आहे, त्यामुळे तो खाली तळाला लागू शकतो, कढईला खाली करपू शकतं, म्हणून सतत हलवायचं आहे. तर हे पहा, थोडं थोडं असं खाली लागू शकतं म्हणून सतत हलवायचं आहे. काजू टाकल्यामुळे आपली ही पेस्ट आहे ना खाली करपू शकते. लो फ्लेमवर सतत हलवत चांगलं तेल सुटत तोपर्यंत परतून घ्यायचं. आपण वाटण जेवढं परतून घेऊ तेवढी भाजीला चव चांगली येते. आता याचा थोडासा कच्चा वास जात तोपर्यंत आणि चांगलं तेल सुटत तोपर्यंत साधारण 1-2 मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घेऊ, म्हणजे लवकर तेल सुटल आणि याचा कच्चा वास पण जाईल. तर हे पहा, साईडने आता तेल सुटायला लागलेलं आहे. मध्ये 1-2दा मी हलवून घेतली होती ग्रेव्ही ही, कारण खाली करपू शकते म्हणून हलवायचं आहे. आता ह्याला चांगलं तेल सुटले. आता यामध्ये पोहे खायच्या या चमच्याने पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, रंगाचं तिखट, आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, मिरची पावडर. तर अर्धा चमचा आपण मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. आणि हे छोटं पॅकेट आहे किचन किंग मसाल्याचं, ते संपूर्ण घेतलेलं आहे. साधारण मोठा 1 चमचाभर याच्यामध्ये मसाला असतो. किचन किंग मसाला घेतलेला आहे, यामुळे छान चव येते आपल्या काजूच्या भाजीला. तर काश्मीरी लाल मिरची पावडर आपण छान रंग यावा म्हणून घेतलेला आहे. आता छान तेल सुटत तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा पूर्ण कच्चा वास जात तोपर्यंत आणि तेल सुटत तोपर्यंत छान परतून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्हीची चव छान येते, भाजीला छान चव येते आणि रंगही छान येतो. तर हे पहा, हळूहळू याला तेल सुटायला लागलेलं आहे. आपण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे वाटण हे. तर आता याला चांगलं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची, पण आपल्याकडं फ्रेश क्रीम नसेल तर आपण दुधाची साय टाकायची. तर ही दुधाची साय घेतलेली आहे मी, चांगली फेटून घेतलेली आहे. दूध गरम केल्यावर पूर्ण थंड केल्यानंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. थंड झाल्यावर त्याच्यावर जी जाड साय येते ती साय घेतलेली आहे मी, 3 चमचे घेतलेली आहे, फेटून घेतलीत. फ्रेश वापरायची, आंबट साय वापरायची नाही, जास्त जुनी साय नाही वापरायची, फ्रेश साय वापरायची दुधाची. तर चांगले मोठे 3 चमचे मी याच्यामध्ये दुधाची साय घेतलेली आहे. यामुळे छान ग्रेव्हीला चकाकी येते, चव येते आणि एकदम रिच भाजी होते आपली. तर साय टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजून या ग्रेव्हीला छान चकाकी आलेली आहे. तर जेव्हा फ्रेश क्रीम नसेल तेव्हा आपण घरची साय वापरली ना तरीही खूप छान चव येते भाजीला. पनीरच्या भाजीमध्ये पण अशी साय वापरायची. तर आता आपण हे जे फ्राय केलेले काजू होते ते टाकायचे. आपण आधीच फ्राय करून घेतलेले आहेत काजू, तरी या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे पुन्हा. तर सेम या पद्धतीने आपण सुके काजू वापरून सुद्धा ही भाजी करू शकतो, खूप छान होते. सुक्या काजूचीही छान होते, ओल्या काजूचीही छान होते. आपल्याकडे जे काजू असतील त्या काजूची आपण बनवू शकतो. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. कांदा फ्राय करताना मी थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणून आता मी चवीप्रमाणे बेतानेच मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर कुठलीही ग्रेव्हीची भाजी असू त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, त्यामुळे चांगली चव येते भाजीला आणि भाजी लवकर शिजते आणि रंगही छान येतो. तर मला खूप पातळ भाजी नको आहे म्हणून मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर मी पाणी टाकून याला आता झाकण ठेवणार आहे. अजून थोडंसं पाणी घेतलेलं आहे. मला घट्ट ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी जास्त पातळ करणार नाही. तर ही भाजी एवढ्या प्रमाणात 4 ते 5 व्यक्तींना पुरेल एवढी भाजी तयार होते. झाकण ठेवून आता 10 ते 12 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेत आहे भाजी. तर 10 ते 12 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आणि छान भाजी आपली शिजलेली आहे. तर अजून थोडी मला ग्रेव्ही आटवायची आहे, त्यामुळे मी अजून पुन्हा झाकण ठेवून शिजवणार आहे. जरा ग्रेव्ही कमी करून घेणार आहे, घट्ट ग्रेव्ही पाहिजे मला म्हणून. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही अशीच वापरा किंवा अजून थोडं पाणी टाका. तर छान आता पुन्हा झाकण ठेवल्यानंतर छान आता ही ग्रेव्ही घट्ट झालेली आहे, भाजी आपली छान झालेली आहे. सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. तर मस्त अशी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे. वरनं कांद्याने गार्निशिंग करत आहे.
तर खूप छान लागते ही ओल्या काजूची भाजी. कोकणातील फेमस भाजी आहे ही आणि करायला एकदम सोपी आहे. ओल्या काजूऐवजी तुम्ही सुके काजूसुद्धा वापरून ही भाजी करू शकता. सेम अशाच पद्धतीने खूप छान लागते. तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.